का हो बाई? काल कुठे गेलते हो तुम्ही? चांदूरला गेलते बाबा, मला दिसले तुम्ही जाताना. कुठे गेलते? नवीन साडी माडी घालून दिसले बापा. कुठे गेलते आणि कुठं नाही तर? चांदूरला गेलती माय, चांदूरला गेलती बँकेत. पैसे काढायला गेलती बँकेत. काम होतं तर गेली मग. तुला काय झालं लागते पैसे काढायला? आपल्या गावात असतं भेटते काढून. असं बोट लावलं का देते ना काढून बँकेतून. गावातले त्या लहान बँक आहे गावात, त्याच्यातूनच देते काढून. म्हणून माय तिथून निघून नाही राहिले ना, म्हणून तर जायला लागलं त्या चांदुरात. म्हणून तर तिथं जायला लागलं मला काढायला त्या मोठ्या बँकेत. गावातल्या त्या बँकेतून निघून नाही राहिलं. माय अंगताच नाही येत म्हणे, अंगता नाही येत म्हणे बापा तुमचा म्हणे, काय झालं काय नाही तर काय करा म्हणे ते केवायसी म्हणे का फेवायसी म्हणे ते करा म्हणे. तर येऊन नाही राहिलं म्हणे. बोला अक्का काही झालं म्हणे बापा, काय झालं तर काही समजलं नाही मला, काय सांगितलं काय नाही त्यानं. तर म्हटलं जाऊ दे बापा, 2-3 दिवस गेले त्याच्यापाशी. होतच नाही करे. म्हटलं जाऊ दे बापा, इथं काही मागायला लागलं पुढत म्हटलं. मग गेली काल चांदुरातच गेली, मग आणले काढून पैसे. माहिती निघते माहिती गावातच निघते, मी गावातूनच आणत असतो काढून. अहो काकू नाही होते असते. माय पहिले निघे बिचारी इथून पैसे गावातून. पहिले 2-4 वेळा काढल्यावर ना गावातल्या बँकेतून पैसे. पण आता तर निघतच नाही. आता मला चांदुरातच जावं लागते काढायला. गावातून निघतच नाही माझे पैसे. मला तर माझ्या पहिलंच पटलं होतं. पहिलंच चांगलं, जा बँकेत स्लिप भरा काढा पैसे, असंच होतं. आता तर माय निरा 10 देवळा निरा केवायसी करा आणि केवायसी करा, केवायसी करा आणि केवायसी कराच लावते ते. जेव्हा जाईन तेव्हा निरा केवायसीच करा म्हणते, कायची केवायसी होय तर. लाडक्या बहीणपासून तर तसं लस लावलं बापा. निरा त्याच्यासाठीच घुमवते 10 वेळा. पण काकू या काय कोण चांगली आहे ना. जेव्हा म्हटलं तेव्हा पैसे भेटते ना तुम्हाला. गावात म्हटलं तर गावात भेटते, कुठेही पैसे काढून भेटते ना. कुठेही गेले ना तुम्ही, तुमचं जर लिंक असलं ना तर असं बोट दिलं तर कुठेही पैसे निघते ना जेव्हा लागले तेव्हा. ते चांगलं नाही का मग काय ना? ते चांगलंच आहे, पण कधी डोक्याला ताप होते बापा त्याचे. तुम्ही कायसाठी काढले हो पैसे आता? दवाखाना माव करत चालला का बापा? कुठं कायसाठी काढले आता एकदम? कायचा दवाखाना? गोळ्या पाणी तर चालूच राहते. मी महिन्याच्या पहिलेच घेऊन येत असतो महिन्याचे. आता महिन्यातच लागलं बापा मांग पैसे दे म्हणे बापा, 2000 पैसे दे म्हणे. 2000 डेरेस घ्यायले. त्याच्या भावाचं कोणता माझ भावाचं का काय लग्न आहे म्हणते, म्हणतं डेरेस घ्यायला पैसे दे म्हणे 2000. 8-10 दिवस झाले मागा लागला देणं करून. तर मग शेवटी दिले नाही काढून. तर काय करतं मग? नाही म्हटलं तर ऐकून नाही राहिला तर द्यास लागली बापा मग. असं होय का? नाताला दिले मग तुम्ही? द्यास लागते बाप्पा, द्यास लागते. मला बाई कुठं वय वेळा घाई चाललं बाप्पा, बोलून नाही राहिलं काही नाही. पाहून नाही राहिलं. झालं ना बाप्पा आता लगन काही संपलीच नाही का अजून तुमची? संपली बाप्पा, लगन नाही संपली आता. आता सारा आरामातच आहे. झालं ना लगन आता? हो ना, तर तेच तर म्हणून राहिलं आम्ही. लगन की सरलीच नाही म्हटलं बाप्पा ताई. बोलून नाही राहिल्या काही नाही, चालल्या सर समोर. नवीन सुनीत खुश झाल्या असं आता. मालन काकू म्हणून नसून बोलू राहिल्या नाही का मालन काकू? नवीन सुनी गुंग झाला का बाप्पा आता? नाही हो मा, कशी बोलतो हो तू? नवीन सुनीत खुश एवढी नाही झाली बापा. हाय खुश, पण एवढी नाही झाली का तुम्हाला नाही विसरली? काय माहिती आता थोडंसं घरी म्हणून लगभग गाडी चुकते येतो बाप. मग येतो लागून तर बसायला थोड्या वेळानं. बरं या बापा मग काकू, या आरामशीर जा वेळ काढून. हो येतो थोड्या वेळानं, बसा तुम्ही तोपर्यंत. लग्नात बापा जशी चाटत दिली काकून आपल्याला. लग्नाला नाही गेलं काही नाही बापा. लग्नात तर भली धावपळ झाली म्हणते माय. मी ऐकलं माईचा माणूस गेला लग्नात. आता ते कामाला राहते 12 महिने त्याच्या इकडे. तर नेलतं मग ते मोठा भाऊन नेलतं लग्नात. तर बाईचा माणूस सांगे भली धावपळ झाली म्हणते माय लग्नात. सारं संपलं होतं म्हणते 2-3 पंक्तीत. भाजी भाते डबल टाका लागला म्हणते. पोहे कमी पडे म्हणते, एक चढी होती. लय धावपळ झाली म्हणते तशी. माईचा माणूस म्हणे त्याच्या घरातले लोक कुचू करे म्हणे. लोक भले म्हणे पहिल्यापासून कोण दुसरा असाच करते. कोण दुसरा म्हणते बेटीचा बापले, कोण दुसरा म्हणते पोरीचा काय. असं नाही ऐकलं बाई आता. काय माहित खरं काय खोटं काय आपल्याला काय माहित. असं नाही माय, असं नाही. काय सांगता येते असंच ना. तेव्हाच ना एकटीच पोरगी असून 5-50 लोकांचं लग्न केलं ना. कोणता बाप करते नाही तर. सारं असून घरची काही एकदम गरीब नाही आहे म्हणते ना, साधारण आहे म्हणते ना. शेतीवाडी आहे म्हणते ना बाई घरी. तरी म्हटलं असं एकुलत्या पोरीचं लग्न नाही केलं. कोण दुसरंच असं मला तर वाटते बाई असंच. मालन काकू नाही पण तशा. मालन काकूचं मन मोठं आहे. तुम्ही काही म्हणा पण मालन काकूचं मन मोठं आहे. त्याने म्हटलं वरात पंगत किती मोठी दिल्ली लागन तर. साऱ्याचे घर होते म्हटलं. गावात किती जणांचे घर होते, वरात पंगत चांगली मोठी दिल्ली त्यानं. आता सुन काय माहित बापा मालन बाईची कशी आहे कशी नाही तर. माहीतच पडणार तर आपल्याला काय आहे काय नाही तर. आज इथं कुठेतरी गेले वाटते. कुठेतरी जाताना दिसले ना मला आज. गाडीवर दिसली ना ते 2 जण गेले कुठं गेले तर. अशी पाहायला चांगली पण सुन नाही काय पाहायला चांगली वाटली मला. लग्नात मस्त दिसे ना, फोटो पाहिले ना लग्नात मस्त दिसे. नवरी आली तेव्हाही पाहिली नाही का? आम्ही बाहेरच बसलो होतो. आली तेव्हा तर चांगली होती नवरी गेली, चांगली आहे तशी पाहायला. हो काकू त्यात म्हटलं डेरेसी घालते त्या काकू. मॅम म्हटलं त्याला सकाळीच पाहिलाच. आमच्या माडीवरून दिसते त्याच्या माडीवरचं. तर त्याने काय अशा बाहेर निघाल्या तर त्यांनी डेरेस घातलं तर म्हटलं मस्त दिशी, पण चांगली दिशी डेरेसमध्ये. तुला सारं माहीत राहते पण बाबली. तू काही म्हणतो 1 नंबरची खबरी आहे पण. रिपोर्टरच आहे बापा तू जशी. तुला साऱ्या गोष्टी माहिती आहे जिच्च्या ना तिच्च्या माता मायपाच्या. नाही ना माझी, आम्ही पाहिलं ना त्याला सकाळी म्हणून नाही म्हटलं. मॅच पाहिलं स्वतः. मी कोणापाची नाही ऐकली. मी स्वतः पाहिलं म्हणून सांगितलं. आजकाल घालतेस माय साऱ्याच पोरी घालते आजकाल. डेरेस म्हणजे काही नवल नाही राहिलं आजकाल घालणं. साऱ्याच पोरी घालते.
पण आजकाल सारच नाही घालत आपण, सारच नाही घालत म्हटलं काकू. घालणारच घालते. कोणी कोणी म्हटलं घालते. आताही साड्या घालणार आहे ना, तर काय पोरी आहे ना साड्या घालणाऱ्या पोरी आताही. कुठं बाहेर गेल्या फिरायला गेल्या बा, आता गाडीवर गेल्या तर मग घालते बाप्पा ड्रेस. घरी घरी साड्या घालणारे पोरी आहे म्हटलं. ज्याला जसं पटतं तसं करते बाई. हा ते ठायच म्हणा, आपापले विचार आता प्रत्येकाचे. ज्याला जसं पटतं तसं करते. गोदी गेलीच नाही वाटते मग, आहे ना शेवटी लग्नात गेलीच नाही ना गोदी. नाही ना, एक नंबरची अट्टेल बाई आहे होते, ला अट्टेल बाई आहे ते. जात नाही म्हटलं, गेलीच नाही शेवटी. पण ते सोय ना बी, घरचंच होय ना, आता घरातलंच घर होय ना तिचं. काही दूरचं होतं काय सांगा बरं. 2 वेळा बोलावून गेली नाही म्हणते ना, म्हणजे कमी अट्टेल बाई आहे का ते. आजचीच आहे का होते, पहिले 5चीच आहे ना, आता आपल्या पाहिनीचीच आहे ना. पाहिलंच ना तिला, आता लग्न झाल्यापासून तिला पाहिनंच आहे ना. कशी आहे कशी नाही, तर पहिली मार भांडी बाय कशी कशीच करे. तिच्या डोक्यात डोकं पटत नाही म्हटलं कोणाचं. उपट डोक्याची बाई येते, उपट डोक्याची. तर लयच उपटायचं डोकं ते. म्हटलं आजी तुम्हाला सांगतो, ते आजी आमच्या घरी आली ती. गोदी आजी आली ती आमच्या घरी. काय म्हणे माहीत आहे, मी काल जाऊ म्हणे तिच्या इच्छा लग्नात म्हणे. मी नाही जात म्हणे, मला जर ते बोलावले आली म्हणे तब जाईन म्हणे मी. जर तिनं मला म्हटलं म्हणे का चला चला तब जाईन म्हणे, मी नाही तर जात नाही म्हणे, अशी म्हणे म्हटलं. आणि त्या मला नाही जेल आमची तर त्या काय म्हणे, मी गेली म्हणे सांगायला 2 वेळा. बांगड्याच्या सांगायला गेली ती म्हणे, लग्नात या असंही सांगायला गेली म्हणे. लग्नाच्या 2-4 दिवस आधी गेली ती म्हणे सांगायला. काही जबा सगळेजण 2-4 दिवस आता इकडेच, आणि लग्नात ये जबा पत्रिका नेऊन दिली म्हणे स्वतःच्या हातानं. बोलली म्हणे मी लहानपण घेऊन, पण म्हणे तरी आली नाही म्हणे ते लग्नाले. तर आता नाही बोलत म्हणे मी स्वतः, आता तर जन्मात नाही बोलत म्हणे, अशी म्हणे. जाऊ दे आता काय, प्रत्येकाच्या घरात भांडण तांट्या भांडायला लागतच असते.